श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण या गटात आलेलो आहे. लोकसभेची रणधुमाळी सुरू होऊन आता फक्त काही अवघे दिवसच शिल्लक राहिले आहे. तर स्थानिक नागरिकांची चर्चा करून या ठिकाणची काय परिस्थिती आहे ते आपण पाहणार आहोत. नमस्कार सर. आता आपण बघितलं तर भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखेंना तिकीट भेटले आणि विरोधात शरद पवार गटाचे निलेश लंके आहेत. काय वाटतं? त्यांचं काम आहे आणि विजय अत्यंत विकसित नैसर्गिक दर्जा त्यांचा मोठा आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने निश्चितपणानं निलेश लंके यांच्या कामाबद्दल काय? त्यांची कामाचं काय जिल्ह्यामध्ये तर काय मला वाटत नाही काय तालुक्यात आता पारनेर तालुक्याचे आमदार असल्यामुळे थोडंफार त्या ठिकाणी असेल काम करत. आता आपण बघितलं गेलं तर पारनेरमध्ये लंके यांची दहशत आहे अशी चर्चा आहे. काय वाटतं? दहशतमध्ये ते स्थानिक लेवलचे कार्यकर्ते ते पारनेर तालुक्याचे आमदार असल्यामुळे त्यांचा संपर्क थोडा जास्त आहे आणि व्हॉट्सअप मीडियामधून त्यांची जास्त थोडंसं हे होतं. लोकांची अशी भावना आहे की हवा आहे पण माझे 9 दिवस असतात आणि सुजय दादांचे आजोबा दक्षिणेत खासदार होते, त्यांचं काम चांगलं आहे, कार्यकर्त्यांशी संपर्क चांगला आहे. सुजय दादांचं पण चांगलं काम म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क थोडंसं नवं होत असं नवीन माणसाचं थोडं अट्रॅक्शन असतं त्याच्यामुळं लोकांचं थोडंसं त्यांच्याकडे असतो. मिळाल्यानंतर शेवटी सुजय दादांच्या कामाची पावती मिळणारच. शेवटी सुजय दादांच्या कामाची पावती मिळणार आहे असं म्हणलं तर मागील 5 वर्षाचे खासदार म्हणून सुजय विखेंच्या कामाला 100% किती मार्क द्याल तुम्ही? 100% मार्क आहे त्यांना. सुजय दादांचं भरपूर काम आहे महाराजांमध्ये प्रत्येक गावाने त्यांचं काम आहे. तसं त्यांचा हा तर आमच्या भागात काही नाही. परंतु असं म्हटलं जातं की कोरोनाच्या काळात त्यांनी खूप काही केलं तर या संदर्भात तुम्हाला काय म्हणतो? कोविडच्या काळात मांडवमध्ये सुविधा दिल्या सगळ्यात एक नंबर विखे साहेबांनी. तसे लंके साहेब आमच्या गावात आले पण नाही. परंतु कोरोनाच्या कामाबद्दल त्यांना डॉक्टरेट मिळाले असतात. कोणाला? निलेश लंके. कसे डॉक्टर हे घेतले कधी आता आमच्या गावात बऱ्याच डॉक्टरला भेटले कोरोनाच्या काळात मोठं काम केलेलं आहे जिल्ह्यामध्ये. फक्त त्यांची जाहिरात जास्त झाली. या ठिकाणी कोरोना सेंटर त्यांनी या ठिकाणी घडलं होतं. त्यांच्या कोरोनाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी 50,000 रुपये सुद्धा कोरोना सेंटरला मदत रुग्णांना दिली होती. इंजेक्शन सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिली. अनेक या ठिकाणी कोरोनाच्या काळात मदत केली. या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यात हे रुग्णवाहिका दिली होती आणि या ठिकाणी प्रत्येक तालुक्यात ॲम्ब्युलन्स देत असताना स्वतंत्र मांडवगण गटासाठी त्यांनी स्वतंत्र ॲम्ब्युलन्स दिली आणि त्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून सुद्धा इथे जनतेची चांगली सेवा झाली. निश्चितपणानं विजयदादाला या गावामध्ये निश्चित पसंती आहे आणि अनेक विकासाची रस्त्याची कामं असतील, ब्लॉकची कामं असतील, अनेक कामं या ठिकाणी त्यांनी केलेली आहेत. आता आपण बघितलं त्यांची जनसंवाद यात्रा सुरू तर आता 2 दिवसापूर्वी मांडवगण गटात त्यांची यात्रा आली होती. तर श्रीगोंद्यातील काही स्थानिक नेते त्यांना असं सांगतात की श्रीगोंद्यात सर्वाधिक लीड मांडवगण मधून दिसत. काय असेल? लंके साहेबांना शक्यच नाही. बाले किल्ला आहे आमचा विखे साहेबांना मांडवगणला. श्रीगोंद्यातले नेते कुठेतरी दिशाभूल करतात. नाही दिशाभूल काय नाही. पहिल्यापासून सवय येते दिशाभूल करण्याची. ते कायमचं तेच करतात. ते आठवडा बाजारातले नेते आहेत त्याच्यामुळे त्यांचं काय विशेष नाही एवढं. आता आपण बघितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना आणल्या. वयोश्री योजना असेल किंवा बचत गटाचा असेल किंवा अजून महिलांसाठी योजना असतील तर या संदर्भात काय समाधानी आहात का? समाधानी तसे आहोत. त्यांनी भाजप सरकारने भरपूर योजना आणलेल्या आहेत आणि त्यांनी महिलांसाठी पण योजना आणल्यात. पण आता किती अंमलात आल्यात आतापर्यंत किती नाही याचा काय आढावा अजून म्हणजे त्याचा अंदाज अजून लागलेला नाही. फक्त हे सगळ्या कागदावर आहे. भावी काळात येऊ शकतात. पण ज्यावेळेस भाजपचं सरकार येईल त्यावेळेस त्यांनी जर सगळ्या योजना जर राबवल्यात तर अतिशय उत्कृष्ट काम झालं असं सगळ्याला म्हणता येईल. आता आपण बघितलं कांदा निर्यात बंदी उठवण्यावरून मोठ्या प्रमाणात शेतकरी भाजप सरकारवर नाराज आहेत. यावर काय?
हा शेतकऱ्यांचं एक म्हणणं बरोबर आहे. लंकेचं काय गरीब कार्यकर्ता सुजय विखेने अहो काष्टी गाव जर सोडलं ना बबनरावचं श्रीमंताला सोडलं तर एका खेड्याला भेट दिली नाही. काय करतं तेव्हा आम्ही आता विखेवर नाराज नाही पण मोदी सरकारवर नाराज आहे. शेतकऱ्यांचं फार वाटोळ करून टाकलेलं आहे. निलेश लंकेचं काम चांगलं आहे. त्यांनी लोकांना कोरोनाच्या काळात बी सहकार्य केलं आणि तो काय ग्रामीण भाग कसल्या शेतकऱ्यांनी फोन केला तो उचलतो. विखे पाटलाला भेटायचं म्हणजे नाही मध्ये जायला घालवलं. विखे पाटील फोन उचलीत नाही लोकांना समस्या भेटत नाही. फक्त बबनरावचं गाव श्रीगोंदा तालुक्यात फक्त एवढीच गावं माहिती आहेत त्यांना. खेडेगावात कोणत्या गावात भेटत नाही तिथे. विकास कामं काहीच नाही. आमच्या गावाला 1 रुपया सुद्धा निधी आला नाही. आमच्या गावामध्ये 3000 मतदान आहे आनंदवाडीमध्ये अजून 7000 मतदान आहे. आमच्या गावाला भेटच दिली नाही. मग बोला कशाला मतदान करायचं त्याला वाया घालायचं लोकांनी. आमदाराचं काय आमदार तर बोलतच नाही. आजारीपणात त्याचं 5 वर्ष निघून गेल्या. आता आमदार बदलावंच लागेल ना पर्याय. प्रत्येक तळागाळात निलेश लंके नाही सांगत फार नाही. मागील 5 वर्षाच्या काळात खासदार म्हणून सुजय विखेंची कामं कशी होती? तसं खासदार झाले कामं चालू आता पण काम आणि कोविड काळात निलेश लंकेंनी खूप कामं केली अशी चर्चा होती. ऐकले त्यांचं काय आपल्याकडून आलंच नाही ना. तुम्ही काय सांगतो तुम्हाला काय वाटतं विखे की लंके? विखे कसं आहे विखे म्हणजे प्रबळच आहे पहिल्यापासून जास्त लोक ओळखणारे बी आहेत कामं बी आहेत. काम 1-2 कामं सांगता येतील? 2-3 गाव पातळीवरचे कामं म्हणलं तरी ते लगेच देतात. आम्ही दादांचेच कार्यकर्ते. निलेश लंके का नको? लंके का नको? लंकेंना पसंती का नाही? लंके म्हणजे आपल्याकडे त्यांचा परिचयच नाही ना अजून एवढा. आपला त्यांच्याकडे परिचय तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये इथंच जास्त आपल्याला ते शेवटी बाहेर लांबचेच पुढे देतात. त्याच्यामुळे सुजय विखेंचे आजोबांचं पहिल्यापासून आपलं तालुका योगदान आहेच. तालुक्याचं योगदान सुजय विखे आणि निलेश लंके दोघांमध्ये लढत काय वाटतं? साहित्य आलंय नाही का म्हणजे आपण जो माणसांना डिलिव्हरी त्यांना 5000 रुपये मिळतात. बद्दल जर म्हणलं सुजयदादांचं काम चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. इथे येतात बरेचसे कामं केलेले सुद्धा आहेत. आता हे हायवे आलेले 2 आमच्या इथं ते सुद्धा चांगल्या पद्धतीने होत आहे. परत लाईटीचे बी आज जो महिना झाला चांगल्या पद्धतीने लाईट साथ दिली आहे. जवळजवळ दादांचं काम चांगलं असल्यामुळे दादांना आता तुम्ही विरोधात पारनेरचे माजी आमदार निलेश लंके ओळखता? साहेबांना मी ओळखतो आम्ही नाही असं नाही. आता पारनेर सोडून त्या तिकडे नाही आता त्यांना देखील भेटणार आहे. असं मिळाल्यानंतर त्यांचे दौरे इकडे चालू झाले. आता आपण बघितलं ही निवडणूक स्थानिक नेत्यांचे जे रॅक्टर बघून तर ते होईल का मोदी सरकार?
तसं जर पाहिलं तर इथं पाचपुते साहेबांचं वर्चस्व आहे तालुक्यामध्ये आणि त्यांच्याकडे बघून सुजयदादांना मतदान 100% मागील 5 वर्षात खासदार म्हणून त्यांच्या कामाला जर मार्क द्यायचे झाले तर 100% किती द्याल? 100पैकी 100 म्हणलं तरी काय अडचण नाही, कारण काम त्यांनी केलेले आहेत, नाही असं नाही. आता थोडेफार कामं राहिलेले आहेत, शेवटी सगळेच कामांच्या अपेक्षा करून जमणार नाही, हळूहळू कामं होतील. सुजय विखे आणि निलेश लंके या दोघांमध्ये लढत आहे, काय वाटतं काय होईल? काय आता दोन्ही सारखीच आहेत म्हणल्यावर सेकंड टाइमला सुजेच पहिला खासदार आहे. त्याच्यातनं काही निष्पन्न होईल नाही. काम कसे आहेत त्यांची? चांगले काम आहेत सगळे. आणि निलेश लंकेला ओळखता का? नाही ओळखते, आलेच नाहीत अजून काय. पारनेरचे आमदार होते. नाही होते पण आपल्या त्यात आलेच नाही इकडे म्हणजे काय पाहिलेच नाहीत तेच. नगर दक्षिण मध्ये सुजय विखे आणि निलेश लंके अशी लढत आहे, काय होईल? सुजय विखेंना ओळखता का? कसे आहेत काम? आणि निलेश लंके भाजप चांगली होती ना, मोदी चांगली कामं केली, ते मोदी सरकारच येणार. ते आमच्याकडे पाहिजे तिथं आले तिकडे पारनेर तालुक्यात त्यांचं चांगलं काम असणार, पण आमच्या तालुक्यात नाही कोण आली. असं कळलं की तुम्ही आता आजारी आहात, काय झालं होतं नेमकं? नाही ते खूपच पाणी झालं 8 वर्षापूर्वी, जवळजवळ ते काय म्हणतात हॉस्पिटलला 5 वर्षे दवाखान्यात होते. 2 ऑपरेशन झाले, चांगली दिसली ह्याच्यात राजवान येऊनच बसले, खर्च गेलं नाही आलं. आता क्लिअर झालं, क्लिअर होऊन 8 वर्ष झालं. त्यावेळेस तुम्ही आजारी होता त्यावेळेस सर्वप्रथम खाजगी रुग्णालयात गेला? हो, खाजगीमध्ये गेलो. खाजगीमध्ये खर्च बहुत चालला, बराच आणला होता. तर पुण्याला सत्संगला गेलो, तिथं काय सुविधा बरोबर फाउंडेशन निवडणुकीत जाण्याची कल्पना तुम्ही स्वतःलाच गावात तिथं वाटलं का कोणी सांगितलं? नाही, मी ड्रायव्हर असल्यामुळे मला माहिती का चांगलं आहे. बरीच लोक मी तिथं आल्यामुळे 8 वर्ष झालं मला बाळाचं. त्या विखे साहेबांमुळे तिला ऑपरेशन झालं चांगलं माझे. बरं दुसरीकडे करायचं असतं मी काय बरं मध्ये नसतो, पण तिथं माझी चांगली ही झाली, ऑपरेशन झाले चांगलं. आडमकर डॉक्टर होते, त्यांनी चांगलं सहकार्य केलं. सगळ्यात फॅमिली सोबत सुखात आहात याचं श्रेय कोणाला द्याल? विखे आहे चांगला आहे, चांगली सुविधा चांगली आहे. आणि तिथं बरेच असं मी नाही की बरेच असे लोक येतात, त्यांची परिस्थिती नाजूक आहे, त्यांना पैसे नाही तर ऑपरेशन करावंच लागून असेल, बरेचले लोक येतात तिथे, सगळ्यांना ती चांगली शक्ती देतात. मग आता पाठिंबा कोणाला? विखे साहेबांना तर सुजय विखे आणि निलेश लंके अशी लढत आहे, काय वाटतं? आता ते सुजय विखे आणि निलेश लंकेबद्दल जर बोलायचं झालं तर आम्ही सुरुवातीला आता आमच्या दिव्यांगामार्फत जर बघितलं तर आम्हाला विखे साहेबांनी मदत केलेली. म्हणजे मला एक 3 चाकी सायकल भेटलेली आहे आणि मंडळीला एक कानाचं श्रवण म्हणजे यंत्र भेटलेलं. तर आजपर्यंत आपल्या ह्याच्यामध्ये कुणीच अशी मदत नव्हती केली, एवढी मदत सुजय विखे साहेबांनी केलेली. मग त्याच्यामुळे जर का भविष्यात विचार करायचा झाला तर विखे साहेबांचा विचार करू आम्ही दिव्यांगामार्फत. सुजय विखेंना भेटलाच का? भेटलो नाही, पण श्रीगोंद्यामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये आले तर तेव्हा गाठ पडलेली आहे. निलेश लंकेंना त्यांना नाही ओळखलं बरं का आतापर्यंत, पण आता नाव त्यांचं कानावर यायला लागलेलं आहे. पुढे म्हणजे आता उमेदवारी केली म्हणून नाव ऐकले का यापूर्वी जे ऐकलं? नाही, यापूर्वी नव्हतं ऐकलं आपण. आता जर बघितलं गेलं तर दिव्यांगाच्या माध्यमातून तुम्हाला सायकल भेटली किंवा काही याचा उपयोग तुम्हाला कसा झाला किंवा काय वाटतं, भावना काय? ह्याच्यामध्ये असं झालं की आपल्याला एक सोपं झालं की एक दिव्यांगाचा जाणारा व्यक्ती आहे कोणतरी, तिथून मागे कोण जाणत नव्हतं. जसं बच्चू भाऊनी दिव्यांगाला प्रवाहामध्ये आणलं, तसं विखे साहेबांनी थोडाफार विचार केलेला आहे की थोडाफार म्हणण्यापेक्षा
जसं वयोवृद्ध माणसांचा त्यांनी विचार केला तसा दिव्यांगाचा पण त्यांनी विचार केला आणि त्याच्यामुळे साहजिकच की ह्यांचा सर्वांनी विचार केला पाहिजे आणि त्यांना मत दिलं पाहिजे असं माझं मोदीला आम्ही खासदार कोणीच बघणार नाही आम्हाला फक्त मोदी पाहिजे. आता आपण बघितलं गेलं तर जर विखे आणि लढत याची टफ होईल असं म्हणतात तर टफ होईल. लंके साहेब बी चांगले माणूस आहेत, काय अडचण नाही. लंके साहेब बी चांगले आहेत पण मोदी साहेबांचं पर्याय नाही देशाला. मोदी साहेबांचं पर्याय नाही देशाला. अपोजिटकडं सक्षम नेताच नाहीये कोणी. त्यामुळे मोदी शिवाय आणि जर मोदी नाही आले तर देशात अराजकता माजेल. म्हणून मोदी साहेब पाहिजे. अशी लढत आहे काय होईल वाटतं? येतील का? भाजपचे चांगले कार्यकर्ते आणि निलेश लंके काय परिचय नाही आमचा त्यांना. आले नाही. नाही कधी आलेलं नाही, आम्हाला भेट नाही काय हा विखेंचं काम कसं? त्यांचं काम चांगलं आहे इकडं नगर मध्ये. आता दुसऱ्यांदा संधी भेटते काय करते? करतो ना इकडं काहीतरी एमआयडीसी करतो.